श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। मराठी महिन्यामध्ये माध्य महिन्याला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे। सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी। सर्वात तेजस्वी, सामर्थ्यवान, युक्तिवान, बुद्धिवान आणि सर्वज्ञ अशी सूर्याची ओळख आहे। सृष्टीचा जगत चालक असून तो संपूर्ण ब्रह्मांडाचा नियंत्रक आहे। सूर्याचा उत्तरायण प्रवास आणि त्याच्या रथाचे 7 घोडे असा संदर्भ रथसप्तमीला आहे। रथसप्तमी हा सण सूर्य उत्तरायणात मार्गक्रमण करत असल्याचे सूचक आहे। सूर्य स्वयंप्रकाशी आहे। अन्य सर्व ग्रह सूर्यापासून प्रकाश घेतात। सूर्य ग्रहाचा राजा असून त्याचे स्थान नवग्रहांमध्ये वरचे आहे। भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला देव मानलेले आहे। या दिवशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे। सूर्याचा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे। सूर्याचा हा अतिशय प्रभावी असा मंत्र तुम्हाला या दिवशी बोलायचा आहे। सूर्यदेवाचा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी राहील। धनसंपत्ती, सुख समृद्धी आणि दीर्घायुष्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी ठरणार आहे। म्हणून हा मंत्र कोणता हे पाहण्यासाठी व्हिडिओ कोठेही स्किप करू नका, पूर्ण पहा। रथसप्तमीच्या दिवशी नेमकं काय करावं? सकाळी लवकर उठावे। अगदीच ब्रह्ममुहूर्तावर उठले तरी चालेल। आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करा। यानंतर उगवत्या सूर्याला तुम्हाला अर्घ्य द्यायचा आहे। अर्घ्य देण्यासाठी तुम्हाला एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडेसं गंगाजल व चिमूटभर तीळ टाकायचे आहेत व यानंतर सूर्यदेवाची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे। सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे व अर्घ्य देत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे। तो मंत्र कोणता हे मी पुढे सांगणार आहे। शक्य असल्यास तुम्हाला नदी तलावात स्नान करायचे आहे, पण ते शक्य नाही, त्यामुळे तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्येच गंगाजल टाकायचे आहे। अर्घ्य देताना तुम्हाला सूर्याचा मंत्र बोलायचा आहे। मनात काही वाईट असेल तर ते दूर सारून सूर्यदेवाला शरण जा। सूर्याची उद्यापासून तुम्ही रोज उपासना करायला सुरुवात करायची आहे। सूर्याला खिरीचा नैवेद्य द्यायचा आहे। जोडीने नदीमध्ये स्नान करायचे किंवा जोडीने सूर्याला अर्घ्य द्यावे व सूर्याचा मंत्र म्हणावा। रथसप्तमी हा दिवस सूर्य उपासनेच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो। तर सूर्याला अर्घ्य देताना तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवाच्या या मंत्राचा जप करायचा। यामुळे सूर्यासारखे तुम्हाला तेज, उत्तम आरोग्य, आर्थिक स्थैर्य लाभणार आहे। तर हा मंत्र कोणता? जपा कुसुम शंकाश काश्यपम महाद्वितम तमोरी सर्व पापग्न प्रणोती सम दिवाकरम। हा नवग्रह स्तोत्रातील रवीचा मंत्र आहे। हा तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल किंवा नवग्रह स्तोत्र जे आहे त्यामध्ये हा मंत्र मिळून जाईल। परत एकदा सांग, जपा कुसुम शंकाश काश्यपम महाद्वितम तमोरी सर्व पापग्न प्रणोती सम दिवाकरम। हा मंत्र तुम्हाला सूर्याला अर्घ्य देताना बोलायचा आहे व यानंतर तुम्हाला या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। याशिवाय सुद्धा अजून मंत्र आहे, ओम आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्यो प्रचोदयात्। ओम आदित्याय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो सूर्यो प्रचोदयात्। हा रवीचा गायत्री मंत्र आहे। याचा जप किंवा नामस्मरण करणे उपयुक्त मानले जाते। जर तुम्हाला हा मंत्र बोलणे अवघड जात असेल तर तुम्ही अगदी तो मंत्र मोबाईलवर लावून श्रवणही करू शकतात। अर्घ्य अर्पण करण्यासह हा जर उपाय तुम्ही केला, या मंत्राचा जप केला, तर या दिवशी सूर्याची तत्व अतिशय प्रभावी असतात आणि या दिवशी केलेली उपासना उपाय सूर्यदेवापर्यंत पोहोचत असतात। या लहरी अतिशय सकारात्मक असतात व आपण केलेली उपासना उपाय सूर्यापर्यंत पोहोचत असते। त्यामुळे तुम्ही हे जर उपाय केले तर तुमच्या बुद्धीमध्ये शक्ती, युक्ती व भक्ती वाढीस लागते। तर नक्कीच हा एकदम साधा आणि सोपा असा उपाय तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः हा मंत्र लिहा।